आपण लहान लहान गोष्टीला मरायचा विचार करतो महाराज. हो ना. या बैल किती मार खाते, हो ना. मालकाचा किती माल खाते बैल. लय मार खाते. जेव्हा ते वावरात नागर वखर चालते ते मालक दोन्ही हातानं काठ्या घालते. हो ना. ते बैल म्हणते का की मी आता मला लय मेहनत झाली ना आता मी मरतो. मी मरून बनत नाही. गलीचं कुत्रं दिवसभर भाकर भेटत नाही त्याला, गलोगली फिरते, म्हणते का मी आत्महत्या करतो. नाही म्हण. मोकाट गाई कुठं चारा भेटते कुठे भेटते, म्हणते का आत्महत्या करतो. जंगलातलं रोही हरण हे तरी म्हणते का की आत्महत्या करून मरतो म्हणून. नाही नाही कोणी म्हणत नाही. पण दोन पायाचा माणूस वास्तविक पाहता ते कुठंही पोट भरू शकते, पण त्याच्या मनात लगेच येते की दोन पाय. कर्ज लय झालं, बरोबर. हा. आता मी कर्ज का न फेडू, माझ्या डोक्यात लय ताण व्हायला, लय टेन्शन आलं, मग मी आत्महत्या करतो. आत्महत्या करू. अरे मुका प्राणी जगायला, हो ना. आणि आपण आता आत्महत्या विचार करतो की जिंदगी साली बेकार झाली, जगून काही फायदा नाही. पण हे पशु पक्षी चिमण्या पाखरं हे आपल्यापेक्षा समजदार आहेत, समजदार आहे. हे सुशिक्षित नाहीत, कॉलेज शाळेत गेलेत नाहीत, चांगले संस्कार नाहीत त्याला, पण ते किंवा म्हणतात का नाही म्हण. मरायचं आहे म्हणून. हा. बैल कोण्या शाळेत कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये बैल डिग्री घेतली ती, आणि मरतात ते जास्ती सुशिक्षित लोक. अटॅकनं खूप कमी लोक मरतात, चिंतेनं जास्ती मरतात. हा, चिंचन. जास्त चिंचन झालं. नाग कवा अटॅकनं मेला का, नाही. टेन्शन घेऊन. काही मनुष्यानं आपले कर्म माणसानं सोडले म्हणून हे अटॅक अकाल मृत्यूनं मरायले, टेन्शननं मरायले, हाय ब्लड प्रेशर. अरे जिंदगी आपली आहे, आपण मेल्यानं दुसऱ्यावर काही प्रभाव पडणार नाही. आपल्याला वाटते हे आपलं ते आपलं, पण तारा कोणी नाही आपलं. सगळे पैशाचे पुजारी आहेत, ज्याच्यापाशी पैसा असन त्याच्यापाशी सगळे जाऊन बसतात. म्हणून भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलं इतकं चांगलं, ज्ञान दिलं, बरोबर. निरोगी जीव दिला, आणि मोकळेपणात हसता येते. हा. लोक एशीमध्ये बसून दुःखी आहेत, हा. पैशाच्या गादीवर बसून दुःखी आहेत. आणि आज जगामध्ये अशी रीत आहे की मयापेक्षा कोणी मोठं नाही झालं पाहिजे, ही सगळ्यात गदळ रीत आहे. बरोबर आहे. मयापेक्षा हे जवळचा मोठा नाही झाला पाहिजे, मीच मोठा हो. मीच मोठा झालो पाहिजे. हा. त्याला वाटते ते नाही, मीच मोठा असलो पाहिजे. हा. म्हणजे आजची मित्रता बी अशी मतलबी दोस्ताना झाला की ते दोस्ताना या आज गरजेपुरता राहिला. तुमच्या संग दोस्ती तेव्हा कोणी करल जेव्हा त्याचं काम आहे. तुमच्या संग जर त्याचं आळलं तरच ती तुम्हाला फोन लावन, अरे भाऊ ते कुठं आहे, ते अशाना असा आहे, येरी कोणी विचारते. आणि आपण मूर्ख लोक काय म्हणतो की त्याचं मला बेस्ट दोस्ताना आहे, ते म्याशिवाय राहूच शकत नाही. अरे काहीच नाही तसं. तू यापेक्षा जर त्याला चांगला दोस्त भेटला तर ते आपल्याला सोडून त्याच्या मागे लागते. माझ्या जीवनातले अनुभव आहेत हे. माझ्या हाताखाली आतापर्यंत किती आले असतील आणि किती गेले. हा, किती गेले. वयाच्या 15व्या वर्षापासून मी प्रवास करतो जीवनाचा, बरोबर. बाहेरगाव. हो ना. आज वय वर्ष 41-42 आहे. मी स्वार्थी, मतलबी, परोपकारी, चांगले वाईट, सुख दुःख सर्व गोष्टींना ठेचून निघलो. लोक आपल्याला उपयोग करतात, आपल्याला यूज करतात, आणि आपण त्यांच्या त्या लबाड प्रेमाला, त्या धोकेबाज प्रेमाला, त्या छुत्या बनायच्या याला आपण म्हणतो की नाही नाही नाही, किती माणूस सज्जन आहे होय, ते टायमावर कळते की ते कसं आहे. म्हणून कोणाच्याही भरोशावर जीवन जगू नये. बैल तेवढा मार खाते पण जीवन पूर्ण जगते. जंगलातले हरण रोही बिना चाऱ्या पाण्याच्यात उन्हाळ्या एवढ्या कडकडत्या उन्हाळ्यातही बी पाणी नाही भेटलं तर आत्महत्या करतात का. म्हणून आत्महत्यासारखं महापाप नाही. स्वतःला खुश ठेवा. जीवन जगताना तर एकटे झालो ना, हो ना. लहानाचे मोठे एकटेच झालो. बरोबर. 4 दिवस संग राहिलो आणि मरतानी बी सगळे एक दिवस एकटेच जाणार आहेत. मग पहिले बी एकटे आलो आणि शेवटी बी एकटेच जाणार आहोत. एकटे जाणार. मग हे एवढा ताम झाम कासाठी, कोणासाठी, काहून. जितकंही बी कमाई केलं तितकं पाठीमागच्याची भरती होत असते. म्हणून हसत खेळत राहावं लागते, प्रसन्न राहावं लागते, मजेत राहावं लागते. आपलं जीवन हे आपल्या ढंगानं जगायचं. धोकेबाज तर
सुखी राहून जगामध्ये दारू बियर मटण खाऊन सुखी राहायचंच तर शोधायला ना सुख. आजकाल हे एवढे युवा पोरं पिशागट, उठलं सुटलं व्यसन पुडी खर्रा तंबाखू. आणि आता नवीन फॅशन निघली ती प्रेमाचा चहा, गुळाचा चहा. मोठमोठे तारामारा दुकानं लागायले असं का? ते प्रेमाचा चहा, हां जजुकाचा, गुळाचा चहा. गुळाचा आहे प्रेमाचा आहे त्यानं कसं आहे म्हणतो हो, चौकाईनं दुकान आहेत. असं का? एक नंबर कोल्हापूरचा फेमस चहा. हां फुकट नाही, पण हो फुकट आहे. फुकट नाही, हो ना. इकत. पहिले चहा सोयरा घरी जर आला तर त्याला गुळाचा चहा घरून घरचे लोक सुकानं पाजायचे की हे प्या चहा. आता शोक निघला, धंदा निघला. तेव्हा गुळाचंच होतं. हो. आता बिस्तरीत पाणी इकायले, पाणी खायला हो. देवानं पाणी फ्री दिलं. पण आता प्रत्येक ज्याला शेंबूड पुसता येत नाही ती थंडीगार बिस्तरी पिते. येशीत राहायचे शिकले म्हणजे प्रकृतीच्या विरोधात चाललो म्हणून आपण दुःखी आहोत. चांगल्या माणसाची ओळख होईना झाली ना. आणि लालची पोटी दोस्ताना व्हायला, लालची पोटी सोयर संबंध व्हायले, लालची पोटी पुढच्या कोण्या उपयोगात येते ते हाताखाली ठेवून आपण विचार करायलो. म्हणून सगळे पशु पक्षी आपापल्या जीवनात सुखी आहेत, मनुष्यच दुःखी का आहे? किती ट्रेस आहे भारतामध्ये. सगळ्यात जास्ती जर बिमारी वाढत असेल तर डिप्रेशनची, 2 नंबर मग अटॅक आणि 3 नंबर BP आहे. पहिल्या नंबरवर जर बिमारी कोणती वाढत असेल तर ती आहे मानसिक रोग. आणि ते मानसिक रोग आपण स्वतः करून घेतला. आपण त्याला इतकं गरजेचं समजतो की जे आपल्याला गरजेचं समजतच नाही. आपण त्या व्यक्तीला इतकं महत्त्व देतो की जे आपला उपयोग करते. म्हणून जीवनात सुखी राहायचं असेल तर असं समजा की मला काही कमी नाही, मी सुखी आहो. आणि कुठं किती दिवस राहणार आहो आपण? एक दिवस तर जाणंच आहे ना. जाता जाता तर आपण हे बाकीचं संग येणार थोडी आहो. नाही. 1 एकर घेतली यावर्षी, पुढच्या वर्षी 2 एकर, तिसऱ्या वर्षी 4 एकर. पण खरं सांग, सुख मनाला घेतलं का? नाही घेतलं. नाही ना. फॉर्च्युनर गाडी, ते कोणत्या मोठमोठ्या गाड्या, पण जीवाला शांती आहे का? नाही ना. शांती नाही. शांतीचं परम कारण आहे ध्यान. आणि ध्यान आज करायसाठी लोकांना कुठं वेळ आहे? रात दिवस मोबाईलवर राहिले. म्हाताऱ्या माणसापासून तर लहान जन्मलेल्या जवळपास 5व्या-6व्या वर्षापासून ते मोबाईल, मग हां 5 वर्षापासून तर 70-75 वर्षापर्यंत मोबाईल आहेच. काय भविष्य राहील भारताचं? बरोबर. काहीच भविष्य नाही याच्यात. इतकं मोबाईलचे जर आपण आहारी झालो तर कसं व्हा येणारा काळ? म्हणून असं माझं व्यक्तिगत तरी मत आहे की बुवा या प्रकृतीकडे पाहून तरी आपण शिकलं पाहिजे की प्रकृती शिकवायली. इतके झाडं तोडल्या चालले, सगळ्याला एकच चिंता पडली की यावर्षी खूप उन्हाळा, यावर्षी खूपच उन्हाळा आहे. पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षा जास्ती राहणार आहे. मग पुढच्या वर्षी उन्हाळा जास्ती राहू नये म्हणून काय केलं पाहिजे? झाडं लावले पाहिजे. झाडं हां बसायचं. झाडं लावण कोण? सांगायला तर खरीच आपण झाडं लावा, पण लावण कोण? म्हणजे प्रत्येकानं जिम्मेदाऱ्या विसरला म्हणून हे प्रकृती आपल्याला धडा शिकवायली. नाही तर अटॅकनं माणूस मरतच नाही. प्रकृतीनं बनवलेलं अवयव आहे ना हृदय, आणि प्रकृतीनं बनवलेलं हृदय इतकं थोडी खराब राहते. ज्याला केव्हाच खोलपिटिंग होत नाही ती इतक्या डब्बीत पेटीत ठेवलं हृदय. एखाद्या लॉकरमध्ये ठेवल्यासारखा मेंदू आपला फिट आहे, जिथं हवा कुठलीच जात नाही. घात झाला तर आतूनच झाला ना. स्वतःचाच जीव स्वतःच्याच कर्मानं गेला, जे कलियुगी मृत्यू आहे. आणि या कलियुगी मृत्यूमध्ये सगळ्यात मोठं ताण आहे आपलेपणा, कोणाचाच नाही. सगळेजण एकूण एकाला चुत्या बनवायले. सगळेजण, बाप लेकाला, लेक बापाला, भाऊ भावाला, दोस्त दोस्ताला, सगळ्या जागी स्वार्थ आहे. पूर्वीचा काळ नव्हता असा. जसे जसे आता लोक स्टँडर्ड व्हायले तसे तसे स्वार्थी व्हायले.
बिझनेसमॅन, प्रत्येकाला एकच पिसं लागलं बिझनेसचं. पण बिझनेस कसा पाहिजे, दुसऱ्याचं कष्ट न करता आलं पाहिजे. हे कसं शक्य आहे? आशीर्वाद सगळ्यालाच पाहिजे, पण तपश्चर्या कोणालाच नको ना. सगळ्याला आशीर्वाद पाहिजे. आशीर्वादासाठी सगळेजण येतात, आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. पण तपश्चर्यासाठी कोण येते? कोणी नाही. हे जेवढी लाईन लागते तेवढी आशीर्वादासाठीच लागते. आपल्यासाठी कोण येते इथं? चला गुरुदेव, आज तुम्हाला सहज मी भेटायला आलो, आज तुमची आठवण आली. काय भरोसा जिंदगीचा, उद्याची भेट होईल न होईन, आणि आपण चला गुरूंना भेटायला जावा. गावात आल्यानंतर गुरूंना भेटणं ही गोष्ट वेगळी, पण आपल्या फॅमिलीचे मेंबर आहेत गुरु, आपल्यासाठी जगायले गुरु. चला बा, गुरूंना एक दिवस सहज जाऊन भेटाव. गुरु सुखात आहेत का दुःखात आहेत? कोण यायला असं? त्याच्या घरी काही संकट येऊ दे, ते पहिले गुरुकडे येते. त्याच्यावर काही इकीन काळ येऊ दे, पहिले गुरुकडे येते. त्याला काही त्याचं मतलबापुरतं विचारायचं असलं, पहिलं गुरुकडे येते कामासाठी. आपल्यासाठी कोण यायलं? जेवढी भीड दिसते तेवढी भीड आपापल्या स्वार्थासाठी आहे. या संसारात प्रत्येक जण आपल्या कार्यासाठी आलं. आता आम्ही असे बोलतो तर मग ते तुमच्यासारख्याला लागते ती गोष्ट, पण हे सत्य आहे ना. प्रत्येकाचा यूजच करायचा का? म्या एवढं केलं, म्या तेवढं. अरे राजा, पायाच्या मापची चप्पल आल्याशिवाय माणूस चप्पल घालत नाही. कमरेला फिट पॅन्ट आल्याशिवाय पॅन्ट घेत नाही. हाताला घडी व्यवस्थित आल्याशिवाय घडी घेत नाही. शर्ट घालून पाहते, माप दिल्याशिवाय ती शर्ट शिवत नाही. तो कोणासंग दोस्तांना ठेवायचं म्हणल्यावर ते पहिले माप घेईन ना. अज्ञानात प्रेम राहते, पण स्वार्थ तयार झाला की मग माणसामध्ये प्रेम नाही राहत, मग व्यवहार बनते. फुकट पाणीसुद्धा माणूस पाजत नाही एकूण एकाला, आणि पाजलं तरी मग ते काढून दाखवते की म्या तुला तो नाही पाजलं पाणी. भले तुम्हाला म्हणणार नाही तुमचा मित्र, पण माघारी म्हणते ते की मी तुला तिथं दिलं तर राजा, मीच तर दिले पैसे, मीच चहा पाजला तेव्हा मीच केलं. पण खूप कमी लोक राहतात जे पैशाचा व्यवहार ठेवत नाही दोस्तान्यात. एक हात दुसऱ्या हातानं खायला, दुसऱ्या हातानं खायला, तर हे काय जगास थोडी मोजते. याला प्रेम म्हणतात आणि याला दोस्ती म्हणतात. आपला स्वतःचा हिशोब डायरीवर आपण लिहून ठेवतो की याच्याकडे इतके, त्याच्याकडे तितके, त्याच्याकडे तितके. हे दोस्ताना नाही झाला, व्यवहार झाला. दोस्तान्याचं तर नावच प्रेम आहे, आणि प्रेम हे विश्वासात आहे, आणि विश्वास हे आतमधून जे फिलिंग येते, आतमधून जे भावना उत्पन्न होते त्याचं नाव आहे. आणि आता ती फिलिंग नाही राहिली ना. अजून तर कलियुग लागायचं राहिलं, अजून तर काहीच नाही झालं. अजून तर खूप गीता राहिली. हो, पुढं कठीण आहे. आता तर पाणी विकायले, अन्न विकायले, उद्योग झाले, माणुसकी कुठं शिल्लक राहिली. आज आपण कोण्या सेलिब्रिटीला आपल्या कार्यक्रमात बोलवतो आणि त्यासंग आपण सेल्फी काढतो की काहून की मोह नाव मोठं झालं पाहिजे.